नमस्कार. विषय असा आहे की बऱ्याच कॉमेंट्स याच्यासाठी आल्या न्यू दाम्पत्याच्या की सर मुलं होण्यासाठी किंवा इतर आजारावरती तुम्ही भरपूर काही औषधं सांगितली, परंतु आम्हाला आता मुलं झालेली आहेत. मग ऑपरेशन करण्याऐवजी या ऑपरेशनला किंवा मध्ये आम्हाला काही गॅप द्यायचा आहे. आम्हाला एक मुलगी झाली, आम्हाला एक 4 वर्ष मूल नको आहे. याच्यासाठी आम्हाला काही आयुर्वेदिक दवा आहे का की जेणेकरून त्याचा आमच्या आयुष्यामध्ये उपयोग होईल? तर माझ्याकडे सर्व विलाज आहेत म्हणून मी अगोदरच तुम्हाला बोलून गेलोय. जर गर्भ नको असेल, लक्षात ठेवा, तर काय करायचं? आपल्याला नवरा बायकोच्या नात्यामध्ये संबंध तर येतातच, घडतातच, परंतु बऱ्याच आपत्त्यांना नको असतं म्हणून मग ते कुठे गोळ्या खा, अमकं कर तमकं कर, आणि त्याने साईड इफेक्ट्स होतात, डोकं दुखतं वगैरे असे फोन येतात. आणि असे फोन आले म्हणून हा आजचा व्हिडिओ मी काढतोय. तर अशा स्थितीला लक्षात ठेवा, काही नाही, गाजराचं बी अतिशय साधा सोपा उपाय. गाजर माहीत आहे सर्वांना, कॅरोट म्हणतात त्याला. गाजराचं बीज अतिशय लहान असतं, ते औषध न मारलेलं बरं का, हे लक्षात ठेवा. नाहीतर ते बीज जिथं मिळतं तिथं जाऊन घ्याचाल, ते औषध लावलेलं असतं सगळं. औषध न लावलेलं गाजराचं बी एक साधारण 50 ग्रॅम घ्यायचं आणि ते 50 ग्रॅम गाजराच्या बियाचं मिक्सरमध्ये इतकं बारीक चूर्ण करायचं, अतिशय बारीक चूर्ण करायचं गाजराच्या बियांचं. आणि ते एखाद्या गाळणीनी किंवा एखाद्या वस्त्रातून ते गाळून घ्यायचं. आणि मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून किंवा 5व्या दिवसापासून दररोज एक थोडंसं चिमूटभर फक्त गाजराचं ते चूर्ण, चिमूटभर, आणि अर्धा ग्लास कोमट पाणी, त्या गाजराचं चूर्ण त्या अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकलं आणि ते जर प्राशन केलं, एक 10-15 दिवस प्राशन केलं, तर कुठल्याही प्रकारची गर्भधारणा होत नाही. कुठलाही साईड इफेक्ट न होणारा उपाय मी सांगितला. आवर्जून ज्यांना आवश्यक आहे त्यांनी याचा लाभ घ्यावा. ओके, नमस्कार.